तर मित्रांनो, आपल्यामध्ये की काही दिवसापूर्वीच सिडकोने जवळजवळ 16,876 घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली होती। आणि या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची घरे उपलब्ध केलेली होती। याच्यामध्ये वाशी, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली, तळोजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती, जी 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची होती। आणि या योजनेसाठी सध्या ऑनलाईन नोंदणी करणे किंवा ऑनलाईन घराची निवड करणे याची प्रक्रिया सुरू आहे। आणि आज मित्रांनो 28 फेब्रुवारी 2026 ही यासाठी ऑनलाईन घर निवडण्याची अंतिम मुदत होती। परंतु आता काही कारणास्तव या योजनेला मुदतवाढ मिळालेली आहे आणि या संदर्भातलं अधिकृत माहिती ही सिडकोने आपल्या पेजवरती उपलब्ध केलेली आहे। नेमकं त्यांनी त्या आपल्या परिस्थिती पत्रकात काय सांगितलं बघा। सिडकोच्या 19,876 घरांच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर माझा फर्स्ट चॉईस नवी मुंबईमध्ये योजनेत पर्याय निवडीसाठी 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ, म्हणजे ही मुदतवाढ देण्यात आलेली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, जास्तीत जास्त लोकांना घरे घेता यावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचं सिडकोकडून सांगण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या योजनेमध्ये जी काही घरे उपलब्ध आहेत ती 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची असून अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS उत्पन्न गटासाठी घरे आहेत, ज्याचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असायला हवं। आणि दुसरा उत्पन्न गट आहे अल्प, अर्थात ज्याला आपण सर्वसाधारण उत्पन्न गट म्हणतो, ज्याचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त असायला पाहिजे। अशा दोन उत्पन्न गटासाठी ही घरे उपलब्ध केलेली आहेत, जी विविध नोड्समध्ये आहेत आणि 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाचे आहेत। ज्यांना काही कारणास्तव या योजनेत सहभागी होता आलं नाही, घर निवडता आलं नाही, काही अडचणी आल्या असतील, त्यांना आता 19 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। धन्यवाद।